दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पेठ शहरातील हिंदू धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरातील कथित अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, तसेच मंदिराच्या पूर्व बाजूस आणि प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेली मटण आणि चिकनची दुकाने अन्यत्र स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी पेठ शहर आणि तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी पेठ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन 3 दिवसात कारवाईची मागणी केली असून अन्यथा 1 सप्टेंबर 2026 रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। ग्रामस्थांच्या निवेदनानुसार महादेव मंदिर परिसरात कथित अतिक्रमण, अस्वच्छता, दुर्गंधी, वाहतुकीस अडथळा आणि धार्मिक स्थळाच्या पावित्र्याला बाधा पोहोचत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित जागेची अधिकृत मोजणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सर्वे क्रमांक 683 आणि 684 मधील काही बांधकामे मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक जागेवर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। नगरपंचायतीने मंजूर नकाशे, बांधकाम परवानग्या आणि प्रत्यक्ष स्थितीची पडताळणी करून अतिरिक्त अथवा अनधिकृत बांधकाम असल्यास ते हटविण्याची मागणी करण्यात आली आहे। पेठ शहर व पेठ शहरातील सर्व पदाधिकारी तो काही धार्मिक कार्याचा जो काही विषय उपस्थित झालेला आहे, पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे जे शिवशंकर मंदिर आहे हे काही 1657 वर्षापूर्वीचं आहे आणि एक पेठ शहराची भौगोलिक परिस्थिती बघितली असता आम्ही कोणाच्या व्यवसायावर बोलणार नाही, परंतु ज्या काही आमच्या महिला भगिनी एखादा व्रत धरतात किंवा ह्या पेठ शहरामध्ये जे काही नियोजन व्हायला पाहिजे ते नियोजन नगरपंचायतचं नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासून अशी छोटी मोठी आंदोलनं झाली, परंतु जे काही जुन्या बस स्टँडच्या म्हणजे एसटी बस स्टँड पासून ते नगरपंचायतचे कार्यालय आहे किंवा भाजी मार्केट आहे इथपर्यंत जे काही दोन्ही बाजूने रस्त्याच्या बाजूला जे काही मत्स्य व्यवसाय बसतात, मग पोस्टाच्या समोर जे काही लोक ग्रामीण भागातले पण येतात, कोणी खेकडे घेऊन बसतं, कोणी मासे घेऊन बसतं आणि दोन्ही बाजूनी पेठ शहराच्या जे काही शहराची वेश असते, शहराच्या वेशीवरूनच सुरुवात होते की बाहेरचा जो काही नातेवाईक येतो, बाहेरचा जो काही प्रवासी येतो आणि जेणेकरून ह्या शहराची सुरुवातच मत्स्य व्यवसायापासून होते, त्याच्यामुळे लोक नावं ठेवत जात आहेत। तर माझी ही विनंती आहे प्रशासनाला इथल्या की तुम्ही एवढ्या महिनाभरात जर हा निर्णय घेतला नाही तर आम्ही या संदर्भात रस्त्यावर बसणार आहोत की कुणाचा व्यवसाय आम्हाला बंद नाही करायचा, परंतु त्यांना कुठेतरी नगरपंचायतनी जागा दिली गेली पाहिजे की मत्स्य व्यवसायाची लाईन ही इथं आहे, बोर्ड लावा। अन्यथा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की नगरपंचायतचे कानडोळ चाकडोळपणा एवढा पण आहे की कुणाकडे लायसन पण नाहीये, काय कुणाकडे लायसन सुद्धा नाही, त्या बॉयलर कोंबडा आणता तुम्ही त्याचं मेडिकल नाही, काही नाही, अशा अनेक गोष्टी आहेत। तसं जर बघितलं नियमाने तर कुठलाही लायसन धारक असल्याशिवाय कुठलाही व्यवसाय असो, तुमचा कपड्याचा व्यवसाय असो, भाजीपाल्याचा व्यवसाय असो का मटणाचा व्यवसाय असो, अधिकृत नगरपंचायतचा परवाना असेल तर त्याला व्यवसाय करता येईल। अशा पद्धतीने आम्ही पुढची जी आमची भूमिका राहील, आम्ही पूर्ण नगरपंचायतने त्याची व्यवस्था करावी, अन्यथा आम्ही सर्व पक्षीय लोक किंवा सर्व धार्मिक लोक आम्ही बसणार आहे। नवरात्राचा नियम पाळायचा नाही, गणपतीचा उत्सव पाळायचा नाही, अशा पद्धतीने हे शहरामध्ये चाललंय काय की धार्मिक लोक खूप आहेत, आमच्या महिला भगिनी बिगर चपलाच्या व्रत करतायत, 1 महिना उपवास करतात आणि हे जर असे प्रकार घडत असतील तर हे चुकीचे आहेत। माझी प्रशासनाला विनंती आहे, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने कायदा सुद्धा हातात घेता येतो। उद्या आम्ही एखादं दुकान उचललं फेकलं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील। माझी विनंती आहे प्रशासनाला की जुनं बस स्टँड ते आपल्या भाजी मार्केटपर्यंत ज्या काही दोन्ही बाजूनी मत्स्य व्यवसाय चालतात त्यांना अधिकृत तुम्ही टपऱ्या द्या, त्यांना ही दुसरी। आणि माझं तर म्हणणं आहे प्रशासनाने रीतशीर परवानगी घेईल, जो लायसन काढेल अशा ज्याला बसू द्या। पुण्यात आमच्यासारखा खेड्यातला माणूस की शहरातला माणूस कुणी कुठलाही कापून आणून कुठलाही खाऊ घालाल तुम्ही, हे चालणार नाही। प्रशासनाने याच्याकडे डोळझाकपणा करू नये। माझी विनंती आहे प्रशासनाने 1 महिन्याच्या आधी जर प्रोसेस केली नाही तर आम्ही सर्व पक्षीय तरुण मित्र मंडळ या संदर्भात बसणार आहोत आणि त्याच्यानंतर जो काही उद्रेक होईल किंवा त्याच्यानंतर जो काही परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील, अशी माझी विनंती आहे। पेठ शहरातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील विविध क्षेत्रातील आज धार्मिक क्षेत्रातील सर्व व्यक्तिगत
सर्व सामाजिक, सर्व तालुक्यातील ज्या पेठ शहराच्या अनुषंगानं आज जो प्रकार पेठ शहरात घडत आहे त्याबद्दल पेठ नगरपंचायत कार्यालयावरती आज सर्वजण एक महत्त्वाच्या गोष्टीवर निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो होतो. का पेठ शहरामध्ये जे आज मत्स्य विक्रेते आहे, नगरपंचायत कुठलीही शिस्त न लावता उघड्यावरती आज मत्स्य व्यवसाय होत आहे, मटण व्यवसाय होत आहे. त्यांना यापूर्वी आपण मार्केट दिलेलं होतं, त्या मार्केटमध्ये व्यवस्थित ते काही बसलेले नाहीये. आज कुठेही ते मनमानी करतायत, कुठेही तरी त्यांना पर्याय व्यवस्था जागाच नाही. पहिली गोष्ट मनमानी करण्यापेक्षा जे मत्स्य आज जे मटण व्यवसाय करताय यांना पर्याय जागाच राहिलेली नाही. त्याच्यामुळे ते त्यांचा पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुठेतरी टपरी लावतात, कुठेतरी काय करतायत. यांची पर्याय व्यवस्था ही नगरपंचायतनं करून दिली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज नगरपंचायतवरती आलेलो होतो. समस्त ग्रामस्थ आणि निवेदनामार्फत आपण हे नगरपंचायत प्रशासनाला कळवलेलं आहे. आणि तेच महत्वाचा मुद्दा म्हटला तर आपलं पेठ शहरातील आज महादेव मंदिर हे आज आपली पेठ शहराची, पेठ तालुक्याची एक हृदयस्पर्शी आस्था आहे. आपलं एक ते धार्मिक स्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे, बरोबर. त्यासमोर त्या पूर्वे बाजूस जो अतिक्रमणाचा प्रकार झालेला आहे हा अतिशय निंदनीय आहे. नगरपंचायतला माहिती घेतली असता नगरपंचायतने आम्हाला असं उत्तर दिलेले की या संदर्भात आम्हाला माहिती नव्हती. आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही केलेली आहे. तर त्या संदर्भात पण चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांनी पण आम्हाला सांगितले आहे की आम्ही त्यांच्यावर पण कार्यवाही करत आहोत. तो महादेव मंदिराच्या पुऱ्या बाजूचा विषय आहे तो. तर संबंधित व्यक्ती जो आहे त्याच्यावरती आम्ही कार्यवाही करत आहोत असं नगरपंचायतने आम्हाला आश्वासन गावकऱ्यांना दिलेलं आहे. तर नगरपंचायत प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करावा आणि जो मत्स्य विक्रेता, मटण विक्रेता जे आहेत यांना व्यवस्थित कुठेतरी मार्केट देऊन त्यांची पर्याय व्यवस्था पोटापाण्याची करून द्यावी. आणि पेठ शहरात जे दुर्गंधीचं आज वास्तव्य निर्माण झालेलं आहे, कुठेतरी लोकांच्या भावनेशी दुखवले जाते लोक. तर पेठ शहरातील नागरिकांचा पण विचार करावा आणि स्वच्छतेचं जे घाणीचं जे साम्राज्य पेठ शहरात पसरलेले तर स्वच्छतेची मोहीम नगरपंचायतने राबवली पाहिजे अशी पण प्रामुख्याने मागणी पेठ नगरपंचायतमध्ये केलेली आहे. नमस्कार, मी सोपान पवार, सामाजिक कार्यकर्ता. पेठ तालुका हा 73 ग्रामपंचायतला कनेक्ट असणारं एक केंद्र आहे आणि या तालुक्यामध्ये धर्म आणि जे काही धार्मिक वृत्तीचे लोक गावागावात, प्रत्येक गावात सप्ते होतात आणि पेठ तालुक्यामध्ये महादेव मंदिर हे एक पुरातन देवस्थान आहे आणि त्याची जी काही ठेप ठेवायला पाहिजे ती या नगरपंचायतची जबाबदारी आहे. आणि नगरपंचायतनी हे सर्व शेजारी स्वच्छता किंवा पेठ शहरातली स्वच्छता ह्या पद्धतीने जे काही नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार व्हायला पाहिजे. तर आज हे पेठ नगरवासी सर्व नाराज आहेत का तर स्वच्छता नाही किंवा देवस्थानाची दुरावस्था बघून आज नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षांना किंवा जे काही पदाधिकारी आहेत यांना एक निवेदन देऊन त्यांच्या मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्यांना 1 महिन्याच्या अवधीमध्ये हे सर्व आम्ही दुरुस्त करू किंवा तुम्हाला पर्याय काढू का पुढील जे काही आमच्याकडून कारवाई होईल किंवा जे काही कोणी ऐकत नसेल किंवा जे कोणी ह्या दीर्घाई करतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. याशिवाय महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या मटण आणि चिकन दुकानांबाबतही नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. नगरपंचायतीने 2017-2018 मध्ये या व्यवसायांचे स्थलांतर करण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या, तरीही संबंधित दुकाने मंदिर परिसरात सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. धार्मिक स्थळाजवळ अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं निवेदनात म्हटलंय. मटण आणि चिकन विक्रीच्या ठिकाणी जिवंत कोंबड्या, बकरे ठेवले जात असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण होत असून मंदिरात येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने परिसरात नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचा
असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने भविष्यात गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी नगरपंचायतीकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संबंधित जागेची अधिकृत मोजणी, अतिक्रमण हटविणे, मंदिर परिसरातील मटण चिकन दुकाने स्थलांतरित करणे, जिवंत जनावरे ठेवण्यास बंदी, स्वच्छता राखणे, वाहतुकीस अडथळे दूर करणे तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाईची माहिती नागरिकांसमोर जाहीर करणे यांचा समावेश आहे। दरम्यान प्रशासनाने 3 दिवसात ठोस कारवाई न केल्यास दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पेठ नगरपंचायत कार्यालयासमोर नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आता या प्रकरणात नगरपंचायत प्रशासन प्रत्यक्ष पाहणी करून काय निर्णय घेते तसेच मंदिर परिसरातील कथित अतिक्रमण, स्वच्छता आणि वाहतुकीच्या प्रश्नांवर कोणती कार्यवाही करते याकडे पेठ शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ।